नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलो आहे सरमकुंडी गावामध्ये। गावाचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, त्याचं महत्त्व पण मी सांगणार आहे। मला वाटतं तालुका वाशी आहे आणि जिल्हा धाराशिव उस्मानाबाद आपला जिल्हा आहे। तर बघा, सरमकुंडी हे जे गाव आहे तर हे पेढ्यासाठी फार प्रसिद्ध आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि इथला जो पेढा आहे हा जागतिक लेवलवर जातो, बऱ्याच देशामध्ये सुद्धा गेलेला आहे। पेढ्यामध्ये कसल्याही प्रकारची इथं भेसळ नसते आणि तुम्ही जर कधी आपला धाराशिव, बीड, संभाजीनगर या हायवेवरून गेला तर त्या हायवेवर सरमकुंडी गाव लागतं। बरेच सारे पेढ्याचे इथे दुकान असतात, तुम्ही तिथे घेऊ शकता। फार कमी भावामध्ये चांगला क्वालिटीचा पेढा मिळतो। तर आपण आपल्या कौलकडे येऊ। आज सरमकुंडी गावामध्ये जनतेचा आपल्याला कौल घ्यायचा आहे लोकसभा 2024 निवडणुकीसाठी। आणि बघा, आपल्या सगळ्या व्हिडिओसारखं या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ मी कुठेही कट करणार नाही। तुमचं जे काही म्हणणं असेल ते आपण महाराष्ट्रातल्या नागरिकांपर्यंत पोहोचू। चला आपण आता आपल्या सर्वेला चालू करू। नाव सांगा। शिवाजी कल्याण गायकवाड। शिवाजी कल्याण गायकवाड। तर आता आपला प्रश्न आहे की ही जी निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं पंतप्रधान कुठल्या पक्षाचा पाहिजे? भारतीय जनता पक्षाचा पाहिजे की काँग्रेस पक्षाचा पाहिजे? काँग्रेस पक्षाचा। काँग्रेस पक्षाचा पाहिजे। काय कारण आहे त्याच्यामध्ये? काय वाटतं असं काँग्रेस पाहिजे म्हणून? ह्यांच्या 10 वर्षात कुठलंच सगळे जुमलेबाजी, सगळे खोटे आश्वासन आहेत। शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही। आता गुजरातल्या कांद्याला त्यांनी परवानगी दिली, पांढऱ्या कांद्याला। महाराष्ट्रातल्या का दिली नाही त्यांनी? ह्या प्रश्नावर आम्ही मोदीला हटवणार आहोत यावेळेस। बरं, ठीक आहे। अजून कोणाचं म्हणणं? मोदी सरकार जे आहे, या तुम्ही या ना पुढे। नाव सांगा तुमचं। मी बालाजी हनुमंत गायकवाड, सरमकुंडी। हे मोदी सरकार जे आहे ते उद्योगपतीचं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी ही बिलकुल सक्षम नाही आहे, एवढं मला सांगायचं नाही। त्यांचं मत काय आहे ना की आम्ही 6000 रुपये देतो। अहो, 6000 दिले तरी खताचं पोतं 1400-2000 रुपयाला केलेले, त्याला GST 18% लावलेली। मग हे शेतकऱ्याच्या उत्पन्नातूनच ते वजा करतायत ना, ते थोडं स्वतःच्या खिशातून देतात। हे 6000 रुपये आहेत ते, एवढं मला एक सांगायचं। बोला अजून। नाव सांगा। नाव संतोष गायकवाड, गाव सरमकुंडी। गेली 10 वर्षे झालं बघतोय आपण हे सरकार जे आहे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे। आज तुम्ही दुधाचा भाव बघितला, प्रत्येक मालाचा जर भाव बघितला, आज सोयाबीनचा भाव बघितला तुम्ही, तर कुठल्याच मालाला भाव नाही आहे। आणि सर्व जनतेला पण माहिती, गेल्या 10 वर्ष झाले ह्यांनी जी खोटी आश्वासनं देऊन आज प्रत्येक शेतकऱ्याला कुठं 2000 रुपये देतात, हे कुणाच्या जीवावरती देतात? 200-300 रुपयाचा गॅस ह्यांनी 1200 रुपयाला केला। आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं, तुम्ही लाईट बिल घ्या, कुठल्याही ह्याच्यामध्ये जर गेलं तर प्रत्येक ठिकाणी ह्यांनी जी वाढ केली ती जवळपास 10% नाही, 5% नाही, जवळपास 100 पट्टीनं म्हणलं तरी भाव वाढ केलेली प्रत्येक गोष्टीमध्ये। म्हणजे देवाचेच पैसे देवाला ववाळतात हे ऑलरेडी। मी सर्व जनतेला एकच सांगल, कुठलाही पक्ष असू द्या, आज मराठा आरक्षण आज एवढं, आज गेली 1 वर्ष झालं एक व्यक्ती झटतोय मराठा आरक्षणासाठी, पण त्यांना आपल्याच मराठातले जे काय मराठा समाजाचे काय गद्दार आमदार आहेत, मी तर ह्यांना म्हणलेलं ह्यांची पहिली माती करा तुम्ही। कारण का ह्यांनी आपल्या जीवावरती हे उड्या मारतात। अख्ख्या अधिवेशनामध्ये असेल, कुठेही असेल, एकही शब्द मराठा आरक्षणाबद्दल तर कुठलाच आमदार बी खासदार बी एक शब्दसुद्धा बोललेला नाही आहे। तर सर्व समाजाला माझी एक कळकळीची विनंती आहे की पहिला आपला समाज जो आहे, कुठल्या समाजाविषयी माझा दोष नाही अथवा काही नाही आहे, फक्त मी एकच सांगेल, आपलं जी वोट तुम्ही करणार आहेत माणूस बघून, आणि आपला जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकरी एकदम भिकेला लागला आहे सध्याच्या काळामध्ये काय। आणि हे जी सरकार आहे, जसं आमच्या गावचे प्रतिष्ठित सरपंच यांनी सांगितलं, हे उद्योगपतीचं सरकार आहे। हे फक्त ज्यांचे मोठे उद्योग आहेत आज त्यांच्यासाठीच हे सरकार फक्त काम करतं आहे, आम जनतेशी काहीही घेणं देणं नाही। बरं, तुमचा जो हायवे आहे हा एकदम खास हायवे झालेला आहे, तो कुठल्या सरकारच्या काळात पास झाला किंवा काम झालं? ते काँग्रेस सरकारच्या काळात पास झालंय आणि काम ह्यांच्याकडून पण काम काँग्रेसच्या काळात झाले। फक्त जेवढे बी रोडचे काम असतील, जेवढे बी संस्था असतील, हायवे आपला काँग्रेसच्या काळामध्ये, काँग्रेस सोलापूर धुळे हायवे काँग्रेसच्या काळामध्ये झालेला। सरमकुंडी ते वाशी रस्ता हा ओम दादांनी दिलेला आहे, आता दिलेला आहे। ओम दादा, एक खासदार सुद्धा पाहिलेला नाही आणखीन त्याच्यासारखा खासदार। ओम दादाने हा रस्ता दिलेला आम्हाला। दबंग खासदार, दबंग खासदार। देश नाचवला, फडणवीसने राज्य नाचवलं आणि उस्मानाबाद जिल्हा हे राणा पाटलांनी नाचवला। ज्याला काय म्हणायचं, त्याला
मनोज जरांगे पाटील आज 9 महिने झाले आरक्षणासाठी लढत आहेत. ते आरक्षणाच्या लढ्याच्या विरोधात त्यांना काळा दिवस आठवतो. ज्यांना काळा दिवस आठवते त्यांना 7 तारखेला जनता काळा दिवस दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपण पहिलाच खासदार आहे असा किंवा ज्याने लोकसभेमध्ये केंद्रामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा, शेतकऱ्याची व्यथा, पुन्हा मराठा आरक्षणासाठी बोलणार ही पहिला खासदार आहे महाराष्ट्रातला. फक्त एकमेव मी तर म्हणतो की तीच मराठ्याच्या अवलादीचा खासदार आहे. बाकीचे सगळे आक्रमाचे खासदार आहेत मराठ्याचे, कारण न बोलणार. त्याच्यामुळं फक्त जी ओरिजिनल मराठ्याचे खासदार आहेत त्यांनाच मत भेटणार. आणि ओमदादालाच सरमकुंडीच नाही पण धाराशिव जिल्ह्यातले टोटल मत 2 लाख दोन्ही जे उमेदवार आहेत मराठा समाजाचेच आहेत. पण पण ते काही तुम्ही मराठा विरोध काळा करा दिवस आरक्षणाला. समजतात. बामणाला बोललेले काही मराठा काय समजतात की मराठ्यासाठी काळा दिवस. जिथं मराठ्याचा नेता 2 शब्द बोलतो तिथं ते काळा दिवस म्हणतो. आणि तिथं मराठ्याच्या आया बहिणीवर लाट्या काट्याने मारतात, त्यांना पार रक्तबंबळ करतात. तेव्हा त्यांचे कुठे गेले ते डोळे, तेव्हा कसला दिवस होता. मग ते कशावर मराठ्याचं म्हणायचं. नवरा एका पक्षात, बायको नाही, एका पक्ष पक्षात. कुठल्या बी असून द्या, पण त्याला दिसलं नाही का मनोज दादाला एक शब्द बोलला तर त्याने काळा दिवस म्हणजे. उभं राहिले तेही. आणि तिथं आया बहिणीवर काटेला चार्ज झाला, लाठीमार झालं, तेव्हा ह्याला कुठला दिवस दिसला. बरं, तुम्हाला उमेदवार सांगतो या धाराशिव मतदारसंघाचे. ते एक आहेत ओमदादा राजे निंबाळकर, जे 2019ला खासदार झाले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आणि आज सुद्धा त्याच पक्षात आहेत. दुसरे आहेत अर्चनाताई पाटील, हे अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत. आणि त्यांचे जे पती आहेत राणादादा पाटील, हे तुळजापूर मतदारसंघामधून भाजपचे आमदार आहेत. तर या व्हिडिओमध्ये ओमदादा, राणादादा, अर्चनाताई हे नाव तुम्हाला परत ऐकायला मिळतील म्हणून एकदा मी उमेदवार सांगितले. अजून कोणी सांगा. नवरा एका पक्षात, बायको एका बरं, पक्षात. माझा एक मी जो सर्वे घेतला मला लक्षात आले की मराठा समाजाचा ह्या पक्षाला, भारतीय जनता पक्षाला जरा विरोध दिसतोय. पण काँग्रेस पक्षाने आरक्षण दिलं नाही. काँग्रेस पक्षाने पण आरक्षण दिलं नाही. अहो, मराठी माणसाचा सगळ्याच पक्षाला विरोध आहे, ह्याच पक्षाला नाही. हा, फक्त मग मुद्दा काय हे महत्वाचे मुद्दे सांगा. आरक्षण दोन्ही दिले नाही. पण खोटी आश्वासनं दिली नाहीत ना. ह्यांनी मुंबईला वाशीमध्ये बोलवून घेतलं, तिथं पानं पुसली जनतेच्या तोंडाला. 3-4 दिवस लोक तिथं मुक्कामी होती उपाशी तापाशी. खोटी शपथ खाल्ली. शिवाजी महाराजांची खोटी शपथ खाल्ली एकनाथ शिंदेनी. पहिला मुख्यमंत्री शेंडाई देव मराठीच्या विरोधात बोलणारा करणारा बी देव बामणाच्या बुद्धीने चालणारा माणूस आहे. आम्हाला पाटलांनी सांगितलं कोणाला पाडायचं आणि कोणाला वरी आणायचं. 40 वर्ष झालं धाराशिव जिल्ह्याची जनता ह्या पाटील घराण्याचा विकासच बघती. पाटील राणादादा पाटील हा. त्यांचे वडील होते हो, पद्मसिंह पाटील. त्यांनी दलिंद्रीच लावली आमच्या जिल्ह्याला. पालकमंत्री होते. कोटी दिसत ना, कारण ते बागलाणमध्ये होते. टॉप लेवलच्या ह्याच्यामध्ये त्यांचे पैशावले झालेत. जिल्हा झालाय दलिंद्री, पण ती जे खासदार आहेत टॉप लेवलच्या खासदाराचे पैसे फोन बद्दल बोलते त्यांची याद आहे ना. फोन उचलून तरी जनते समाधानी होते ना. सर्वसामान्य म्हणतो काम बी नाही होऊ द्या, तुमची इज्जत तर वाढते नाही. याला माणूस म्हणते ना खासदारांनी फोन रिसिव्ह केला आमचा. सर्वसामान्य ह्याच्यापेक्षा काय जनतेला पाहिजे नसते. अजून कोणते नवीन या मत मांडा. या भाऊ ए, बोल रे. या पुढे बोला. या. दादाने आम्हाला सांगितलंय कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं. मग इथं मशाल का घड्या. मशाल. काका मला माझा एक मुद्दा आहे की हे काय म्हणलं होतं आम्ही उजनी धरणाचं पाणी देतो, दिलंय. किती वर्ष झाली उजनीवर? जवळजवळ 40 वर्ष ही त्या उजनी पाटबंधारे मंत्री होते पद्मसिंह पाटील. 40 वर्ष उजनी धरणाचंच पाणी येते ना आपल्याकडे. बिल उचलून त्यांनी ऑलरेडी खाल्ले. बरं, नाही, बिल उचलून 2014 already खाल्ले. मध्ये हा. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोदी साहेबांची लाट होती. 2019 मध्ये पण लाट होती. 2013 ला तुमच्यापैकी काय भाव मतदान होता? झालेले आहेत का 2014 आणि 19 हो, झाले ना. मतदान मतदान झाले. झाले. मग यावेळेस विरोधी लाट आहे का. ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. 2013 आरक्षण तुम्ही बी 2013 होता, तुम्ही 2024 ला बी आहेत. 2013 ला शेतमालाला काय भाव होता आणि 2024 ला काय आहे ह्याचं थोडं जरा तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि आज कळल. 2013 ला तुरीचा भाव मी स्वतः तूर विकली 13,500 रुपये क्विंटलनी. आज कंडिशन काय आहे? 2013 मध्ये पाशा पटेल, ही पंकजाताई मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी लातूरून संभाजीनगरला ही काढली होती रॅली शेतकऱ्यासाठी. पायदिंडी काढली होती यांनी. आणि ती लॉट का झाली आणि आज का शेतकऱ्याचा विरोध तुम्हाला सांगतो. त्यावेळी काय म्हणत होते, शेतकऱ्याच्या मालाला दामदुपटीने भाव करू. त्यावेळेस सोयाबीनला भाव होता 3,500 रुपये, कापसाला त्यावेळेस भाव होता 6,000 रुपये. हे त्यावेळेस म्हणत होते 8,000 सोयाबीनला द्या. मग 2024 आले तेव्हा 350 रुपयाला खताचं DAPचं पोत होतं, आज 1,500 झाले.
मग 10-15 वर्षात ह्यांनी उलट 1,500 खताचं पोत आणि 10 वर्षात ह्यांनी फक्त शेतकरी मारलं. मला सांग उद्योगपतीचं कुठलं कमी झालंय? ह्यांनी आज हेतकं मोठं उद्योगपतीचं कर्ज माफ केलं. जी उद्योगपती होते ज्याचे त्यांनी कर्ज बुडून देशात बाहेर पळून गेले, भाजप सरकारचे पंतप्रधानचे दोस्त हे पळून गेलेत आणि हे त्यांचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्याचा रुपयांनी केलं आणि हे म्हणतं का 2,000 रुपये का 2,000 मध्ये काय दिलं? अरे आमच्या लेकराची चेटी सुद्धा 2,000 देत नाही. मी काही अजून कोणतरी या दुसरा अजून कोणतरी नाही. माझा अजून एक प्रश्न आहे. एक मिनिट, मोदी साहेबांना थोडासा विरोध दिसत आहे. माझा अजून काही प्रश्न, घरकुल दिले सरकारने, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही घरकुल दिले आणि बऱ्याच काहीतरी स्कीम आहेत ना, विहिरीच्या काहीतरी अशा स्कीम आहेत. ह्यांचं सरकार यायच्या अगोदर लोक का रस्त्यावर झोपत होते का? काँग्रेस सरकारने काय कोणाला घरं दिलीच नाहीत का? कुठल्या काळात इंदिरा आवास? सगळ्याच्या आधी इंदिरा आवास आहे. आता ह्यांनी असं केलं मोदी सरकार कुठला मोदी? भारत सरकारचा मोदी सरकार. घरकुलाचे पैसे आले का गावात सगळ्याला? शासनाच्या नियमाने येणारच आहे. ठीक आहे, यांच्या बापाच्या घरचे पण मला काय म्हणायचं, ही इंदिरा आवास ही जसं झालं तुम्ही बोला आता. अजून काय आपण वेगळे ज्या वेळेस पहिले फडणवीस साहेब मंत्री झाले त्यावेळेस शेतकऱ्याच्या कर्जासाठी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत होत्या. त्यावेळेस कर्ज माफ करू 2-4 अडचणी त्याच्यात निर्माण केल्या. पुनर्गठन करा, काय नो करा, बाय नो करा, काहीच केलं नाही. त्याच्यामुळे सगळे शेतकरी पुन्हा मग आता काय नाही भरले, समजा कर्ज भरले बँकेचे. तरी ही उद्धव साहेबांनी थोड्याच काळात येऊन प्रत्येक शेतकऱ्याचे 2 लाख रुपये कर्ज माफ केले. त्याच्यामुळे बरेच फरक पडतो. एवढे वर्ष होऊन शेतकऱ्याची मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. कर्जमाफी झाली नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल बरं, माझ्या मध्ये आहे का, हे केंद्राचा जो विषय बोलतात एक सगळ्याला अजून कोणतरी झालं का तुमचं बोलणं? या पुढे अनुदान आले ऐका, अनुदान आले. समजा काही लोकांचे आधार लिंक नाहीये आणि प्रयत्न भरपूर लोकांनी केलेला आधार लिंक करण्यासाठी. बँकेत बरेच वेळे डॉक्युमेंट दिले. माझे स्वतः बायकोचं लिंक झालेलं नाही, माझं लिंक झालेलं नाही काय. तर ती अनुदान आता परतच गेले म्हणायचं थोडक्यात, बरं का. दुसरी गोष्ट, मी पुण्याला असताना मी तिथं इन्कम टॅक्स भरत होतो. आता ह्या गोष्टीला झालं 15-16 वर्ष. इन्कम टॅक्स भरत असल्यामुळं मला आता ते PM किसान ही भेटत नाही का. तर इन्कम टॅक्स भरला तुम्ही तवा, पहिले भरला पण आता नाही ना. आता नाही. मग ही कारण काय त्याचं? ही कुठले नियम आहेत? ह्यांच्या मनाला वाटेल ते नियम काढायचे का ह्यांनी? मग यांनी एक चांगला मुद्दा मानला इन्कम टॅक्स. या कोणीतरी अजून या बोला. आजोबा या बोला. नाही, ह्या 4 वर्षामध्ये अजून विमा भेटलेला नाही. मी प्रत्येक वर्षी विमा भरतोय. बरं, 2014ला काय मत होते तुमच्या सगळ्यांचे? काहीतरी विकास करेल म्हणून आम्ही त्याच्यावर भरवसा ठेवला मोदीवर, मोदी साहेबांना. ठेंगा दाखवला त्यांनी, ठेंगा दाखवला, ठेंगा. सरकार बदलायचं. आता तीच परत बरेच लाट आली परत. आता परत ह्यांना बदलायचं. जुनी लोकच हुशार होते हो. तेच 70 वर्ष बाजूला ठेवलं होतं का, ही हेच लायकीची होती. बरोबर आहे. जुनीच लोक शहाणी होती. चालेल, या अजून कोणीतरी बोलायला. आजोबा ते दिसतात, बोलतात का? या इकडे. नको पंचांग घेतो म्हणला मी, का पंचांग करताय का? केंद्र शासनाने मिलिटरीमध्ये हिथून गरीबाची लेकरं फक्त शेतकऱ्याचीच आणि फक्त गोरगरीबाची. मिलिटरीमध्ये लेकरं काही आमदाराची, खासदाराची, एखाद्या अधिकाऱ्याची लेकरं जात नाही. जे ग्रामीण भागात ज्याला कुठंच नोकरी भेटत नाही ती लेकरू लहानपणापासून त्या आईबाप त्याला शरीर बनवतं. ते लेकरू पळतं आणि ते त्यांनी केले 5 वर्षाचं. पहिले मला एक सांगायचं, जर एखादा शहीद झाला, अग्निवीर म्हणून त्यांनी काढलंय 4-5 वर्ष सर्व्हिस, पुन्हा त्याला कुत्र विचारे ना. ती जर वीर मरण पावलं त्याला झाला तिकडं, त्याच्या बायकोने तरुण बायको असते, कारण जवान म्हणजे ते जवानच असतो. मग त्यांनी कुणाकडे बघायचं? ही ह्याला लेकरू नाही पंतप्रधानाला म्हणून हे नाही देशाला अनाथ करायचं ठरलंय का? कोण जाणार अग्नी तशा ह्याच्यामध्ये? काही आहे का गावातला एखादा मुलगा? नाही, तसे नाही. आमच्या फौजी लिमिट नाही. आमच्या गावामध्ये बरेचसे माजी सैनिक आहेत, अग्निवीर मध्ये कोण नाही. लोक समजदार झाले आता. त्यामुळे कोण जाणार? एखाद दिवशी गुलामशाहीच्या वळणावर देश नेऊन ठेवणार. एखाद दिवशी म्हणण्यापेक्षा काय हुकुमशाही चालू होणार देशामध्ये. बरं, या सरकारचा फायदा काही झालाय 10 वर्षामध्ये? काहीच फायदा नाही. सगळा लॉस, सगळं जुमलुमीपणा, सगळे खोटाडपणा. आणि देशातला ना जगातला पहिला पंतप्रधान असेल की शितकं खोटं बनणार. 15 लाख बी आले, लोकांचे 2 कोटी पोराला नोकऱ्या बी लागल्या, सगळे त्याच्या स्वप्नामध्ये सगळं झाले. आणि आता उठले की राम. अहो, आम्ही बी शिव बघतेत, आम्ही बी राम बघतेत, आम्ही माळ करीत. आमच्या गावात नंबर 1चा सप्ते 2 सप्ते होते. आमच्या गावामध्ये 10 लाख रुपये वर्षाला खर्च करत होतो. आम्ही बी
वारकरी संप्रदायाचीच माणसं आहेत. पण यांना रामाच्या नावाखाली आता तो राहिलेच फक्त त्याला राम आणि जय हनुमान. जाती जातीमध्ये भांडायला होते ते हिंदू मुस्लिम या इलेक्शन आलं की हिंदू मुस्लिम या बोला या बोला मत मांडा. नाव सांगा. बबरुवान गायकवाड. कुठलं सरकार पाहिजे, भारतीय जनता पक्ष का काँग्रेस? काँग्रेस पाहिजे. काँग्रेस पाहिजे. हा. ते म्हणतात की राहुल गांधी अशक्त आहेत, मोदी डॅशिंग आहेत. कसलं जगात डॅशिंग? आपलं देशाचं नाव दुनियाचा केलं. बहुरूप आहे. त्यासारखा माणूस तर कुठं दुनियात नाही. कोणत्या युनिव्हर्सिटीत PhD झाली राहुल गांधीची माहिती का तुम्हाला? त्यांना मोदी माहिती आहे, कोणत्या त्यांना युनिव्हर्सिटीत आपण- शिकलाय? हे आपण नाही विचारलं भीक त्यांना. मागितली त्यांनी 35 वर्ष. त्यांना राहुल माहिती गांधी आहे. अशक्त बुद्धीने लय तेज आहे त्यापेक्षा. विषय संपला की आता. हो अजून कोणी या मत मांडा. सगळी तशीच आहे. या मत मांडा सगळ्यांचं. नाव सांगा. बोलायचं विसरून गेला. हनुमंत गायकवाड. बोला. आपला बाप म्हणून दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणाला आम्ही मतदान करणार नाही. मराठा जर एवढंच बोलणार. झालं सगळ्यांचं बोलणं. बघा आता ही सुद्धा व्हिडिओ मी अनकट करत आहे. जे काय नागरिकांचं म्हणणं आहे मी तुमच्या पुढे मांडलं. ज्या जो चिन्ह मशाल आहे ना, कोणी आहे का इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते? नाही काय झालं माहितीये का, हे बघा मी गावामध्ये आलो, कोणी माझ्या ओळखीचं नाही. मी व्हिडिओ काढली, जे मत तुम्ही मांडलं की एका जणाने मला कमेंट केली तिथं की तुम्ही खोटं काम करता आणि देव तुमचं बघून घेईल. आता इथं काय खोटं काम केले का? देव म्हणे तुम्ही इथं काही करा, देव माझं बघून घेईल म्हणे. आता इथं आपण जे काय आहे ते आपण मांडलं. पालकमंत्र्याविषयी थोडं बोलायचं. हा, पालकमंत्री म्हणजे तानाजी सावंत आहेत. हा वाशी तालुका आहे. भूम पारंडा वाशी हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून तो शिवसेनेचे आमदार झाले 2019 मध्ये आणि आता ते सध्या शिंदे गटात आहेत. एक वाक्य फक्त. त्या आम्ही खेकडा मंत्र्याला जीवाचं रान करून निवडून दिलं आणि त्यांनी गद्दारी केली. मराठा आरक्षणाच्या वेळेस काय म्हणला, मी काय पंचांग घेऊन बसलो का? हा, त्याला दाखवून देऊ आता ह्या वेळेस. त्याला अशी नामुष्की आली, प्रचार कुणाचा करावा, घरात बसून बसलाय तो. काय आता आहे ना पवार साहेबाच्या घड्याळाचा त्याला प्रचार करावा लागतोय आता. काय ती बी चोरलेलं घड्याळ आहे. हा, तर पालकमंत्र्याला एवढं सांगू शकतो आम्ही जनता की पुढच्या वेळेस तुला सरमकुंडी गावातून तुला 10% नाही, 10 सुद्धा मतदान नाही, हद्दी पार तू. हा, येते कोण बोलणार आहे? येता बोलता या या बोल. चला बोल ना. विचारतो प्रश्न. लोकसभा 2024 निवडणूक आहे. कुठलं सरकार सत्तेत पाहिजे? भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहिजे का काँग्रेस पक्षाचं सरकार? राष्ट्रवादीचं आणि काँग्रेस पक्षाचं. काँग्रेस इंडिया आघाडी भारतामध्ये इतकं आम्ही अंगते रूम नाही. काही नाही. मोदी पाहिजे का राहुल गांधी? मोदी नाही पाहिजे. मोदी साहेब नाही पाहिजे. काय केलं त्यांनी? काय केलं? काय नुकसान काय झालं सांग. 2000 नोट दिसली का तुम्हाला? तुम्ही जनरल नॉलेज 2000 नोट त्यांनी काय केलं? किती वर्ष तारस केला? बरोबर नाही? म्हणजे 2000 नोट दिसली का तुम्हाला ती आल्यापासून? काय मग ती कुठे नोटा कुठे म्हणावा मोदीला? हे कामाला येत नाही, काय नाही उगा आपलं काय बी थापात येते आणि बोलते काहीतरी. हा, थापीला लागल्या, पण ती बी पुन्हा चलत नाही. आमचं सरकार आले पण त्याच्यात नोटा काय चोळून देतो ना मी. मीडियावाल्याला पैसे दिले त्यांनी, पैसा न्यूज चॅनल का मीडियावाली जी शासनाची आता जी मान आहेत का ती सगळं विकत घेतलेलं. बच्चू कडून माहिती का तुम्हाला? जरा बघायचा नीट. राहुल गांधीचं, उद्धव ठाकरेचं इन्स्पेक्टर नाव का काढलं मीडियावाले दुसरे विकले. चालेल, झालं सगळ्यांचं मत मांडून. तर मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. इलेक्शन पुरतं चालतात का? म्हणजे हो इलेक्शनसाठी सर्वे घेण्यासाठी चालू. हो तर मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुम्ही येऊन निर्भीडपणे तुमचं मत व्यक्त केलं. 1 मिनिट आहे का? आमचा धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचा तालुका आहे बरं का, वाशी तालुका दुष्काळग्रस्त मध्ये आलेला आहे. ह्या कुठल्या महादेवजीने आम्हाला काय दिले का? दुष्काळग्रस्तामध्ये कसं काढा तुम्ही? बरोबर आहे का? दुष्काळ काय तुम्ही जाहीर केला आमच्या तालुक्याचा? कामं नाहीत लोकाला, काय नाहीत. बरोबर नाही साहेब?
हे थोडं असलं बी थोडं पॉईंट तुम्ही मानी जा ना थोडं मोजकं पॉईंट जाणार आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जे बोलला सगळं महाराष्ट्रामध्ये जाणार आहे का? नाही हे बरोबर आहे. आमचा धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त तालुका काढलाय. मग ह्या तालुक्याला काय तुम्ही दिलंय? अगर काय केलं तुम्ही? दुष्काळाच्या पद्धतीनं काय दिलं? हा? मग दुष्काळ जे तुम्ही कसं काय केलं तालुक्यात आमच्या तुम्ही? पाणी पे टँकर आहेत का? अहो पाणी नाही काहीच नाही. पाण्याचं तर सोडून द्या. येतं का इकडून येता बोला. अहो काय हालेत आज बायाचे लेकराचे पाण्याचे त्याच्या काही व्यवस्था करायला लागते आमदार लोकांनी. टँकर चालू करणे. इलेक्शन झालं की पुन्हा इकडे मतदानात मागायचे. आता 6 महिन्यात निवडणूक आहे ना आमदारकीची, तेव्हा येतील ना मत मागायला. बघू ना आम्ही गावाले ठरवू तेच करायचं का नाही. 6 महिन्यात पाणी येणार आहे म्हणे. मग अहो लय हालेत पाण्याचे. पाऊस नाही दुष्काळग्रस्त मध्ये. 6 महिन्यात पाणी आणतो. कुठं चिपाडात गेलं का पाणी? चालते. चला आपण आता थांबू व्हिडिओ. तर धन्यवाद साहेब. हो, तुमचे सुद्धा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. ही पण व्हिडिओ आपण अनकट पूर्ण केलेली आहे. आभारी आहे.